जाती धर्मातील तेढ दूर होऊ दे आणि सर्वधर्मीय प्रेमाने नांदू देत अशी प्रार्थना करत सांगली मिरज शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाजाने अमाप उत्साहात रमजान ईद साजरी केली आहे। सांगलीतील ईदगाह मैदानावर हजारो बांधवांनी नमाज पठण, खुतबा पठण, दुआ केली। जुन्या बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मोठी गर्दी सुरू झाली। 8:30 वाजता नमाज पठण सुरू झालं, त्यानंतर खुतबा पठण, दुआ पठण करण्यात आली। नुरानी मशिदीचे हफीज खालिद यांनी नमाज पठण केलं, तर रमजान मशिदीचे हाफिज गौस यांनी खुतबा पठण केलं, तर हाफिज खालिद यांनी दुआ पठण केले। त्यानंतर गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। लहान मुलांनी एकमेकांना आलिंगन दिलं। भगिनींनी घरात नमाज पठण करत अल्लाहकडे सदृढ समाजाची मागणी केली आहे। रमजान ईद निमित्त खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, जनसुराज्याचे समीत कदम, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे पद्माकर जगदाळे, भाजपचे पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक संदीप भागवीत, निरीक्षक अरुण सुगावकर, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर आदींनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, विश्वस्त कय्यूब पटवेगार, आसिफ बावा, जब्बार तहसीलदार, इरफान शिकलगार, अल्ताफ जमादार, युसुफ जमादार, लालू मेस्त्री, आयुब बारगीर आदींनी नियोजन केलं।